गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट सेकंड मधील चॅप्टर नंबर फर्स्ट हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन या चॅप्टरला सुरुवात करत आहोत. तर हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन हा आपल्या सायन्स पार्ट सेकंड मधील बायोलॉजीचा घटक आहे आणि हा अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर आहे. जसं की इयत्ता 9वी मध्ये सुद्धा आपण हेरिडिटी अँड व्हेरिएशन स्टडी केलेलं होतं पहा. तर हेरिडिटी अँड व्हेरिएशन मध्ये आपण हेरिडिटी काय आहे, व्हेरिएशन काय असतं आणि मेंडेल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स, मेंडेल्स मोनोहायब्रिड क्रॉस, मेंडेल डायहायब्रिड क्रॉस, देन इनहेरिटेड कॅरेक्टर काय असतात, ॲक्वायर्ड कॅरेक्टर काय असतात, त्याचबरोबर वेगवेगळ्या जीन्सच्या म्युटेशनमुळे किंवा डिफिशियन्सीमुळे जे जेनेटिक डिसऑर्डर क्रिएट होतात त्या जेनेटिक डिसऑर्डरचा स्टडी आपण पाठीमागच्या इयत्तेमध्ये केलेला आहे, 9वी मध्ये अभ्यासलेले. आपल्याला या क्लास 10th मध्ये हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन हा पार्ट अभ्यासायचा आहे. म्हणजे अनुवंशिकता आणि त्याच्यामुळे घडून येणारी उत्क्रांती काय संबंध आहे तो आपल्याला हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन या नवीन चॅप्टर मध्ये स्टडी करायचा आहे. तर चॅप्टरला सुरुवात करू. चॅप्टरला सुरुवात करताना आपल्याला असं पाहायला मिळतं की या चॅप्टर मध्ये सुरुवातीला इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला काही क्वेश्चन विचारलेले. तर तिथं 3 प्रश्न कॅन यू रिकॉल मध्ये आपल्याला विचारलेले. तर पहिला जो क्वेश्चन आहे कॅन यू रिकॉलचा, विच कंपोनंट ऑफ सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरीज द हेरिडिटरी कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजेच पहा न्यूक्लियस मधला असा कुठला कंपोनंट आहे, इथं न्यूक्लियसची तुम्हाला डायग्राम ड्रॉ करून दिलेली. या न्यूक्लियसच्या डायग्राम मधील असा कुठला कंपोनंट आहे, कुठला घटक आहे की तो घटक हेरिडिटरी कॅरेक्टर एका जनरेशन मधून पुढच्या जनरेशन मध्ये किंवा पॅरेंट मधून त्यांच्या ऑफस्प्रिंग मध्ये ट्रान्सफर करतो. तर तो जो कंपोनंट आहे त्या कंपोनंटचं नाव आहे विच कंपोनंट ऑफ सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅरीज द हेरिडिटरी कॅरेक्टर. न्यूक्लियस मधील असा कुठला घटक आहे की जो हेरिडिटरी कॅरेक्टर पॅरेंट मधून ऑफस्प्रिंग मध्ये ट्रान्सफर करतो. तर तो तुम्हाला घटक सांगता येईल. आपण 9th क्लास मध्ये तो पाहिलेला आहे आणि त्या घटकाचं नाव आहे काय, जीन्स. जीन्स आर द कंपोनंट ऑफ डीएनए. द सेगमेंट ऑफ डीएनए इज कॉल्ड जीन्स. डीएनए चा जो सेगमेंट असतो, डीएनए कुठे असतात, डीएनए प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ द न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या आतमध्ये जो न्यूक्लियस असतो त्याच्यामध्ये डीएनए असतात. डीएनए हे एक डबल हेलिकल स्ट्रक्चर्स आहेत आणि त्या डीएनए चा कंप्लीट सेगमेंट म्हणजेच जीन्स असतो. and these genes, that is the segment of DNA, is responsible for the transfer of hereditary character from parent to offspring. Parent मधून offspring मध्ये hereditary character ट्रान्सफर होण्यासाठी हा DNA किंवा जीन्स हा घटक रिस्पॉन्सिबल आहे. दुसरा क्वेश्चन आपल्याला कॅन यू रिकॉल मध्ये असा विचारलेला आहे, व्हॉट डू वी कॉल द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट टू प्रोजेनी. पॅरेंट मधून प्रोजेनी मध्ये फिजिकल आणि मेंटल कॅरेक्टर ट्रान्सफर होण्याची जी प्रोसेस असते त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं. म्हणजेच आपल्या पॅरेंट्स मध्ये जे फिजिकल मेंटल कॅरेक्टर आहेत ते आपल्यामध्ये ट्रान्सफर झालेले आहेत आणि अशी पॅरेंट मधून ऑफस्प्रिंग मध्ये फिजिकल आणि मेंटल कॅरेक्टर ट्रान्सफर होण्याची जी प्रोसेस असते त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं. तर पहा, द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ physical and mental character or trait from parent to offspring is called heredity. काय म्हणतात त्याला, heredity. पॅरेंट मधून ऑफस्प्रिंग मध्ये फिजिकल आणि मेंटल ट्रेट किंवा कॅरेक्टर ट्रान्सफर होण्याच्या प्रोसेसला हेरिडिटी म्हटलं जातं. देन विच आर द कंपोनंट ऑफ डीएनए मॉलिक्यूल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच आर द कंपोनंट ऑफ डीएनए मॉलिक्यूल. डीएनए मॉलिक्यूलचे कंपोनंट कोणते आहेत, डीएनए मॉलिक्यूल कोणकोणत्या घटकांनी बनलेले असतात. तर 9th क्लास मध्ये हेरिडिटी अँड व्हेरिएशन मध्ये आपण डीएनए मॉलिक्यूल स्टडी केलेले आहे. डीएनए चं स्ट्रक्चर स्टडी केलेले की डीएनए चं जे स्ट्रक्चर आहे हे डबल हेलिकल स्ट्रक्चर. जेम्स वॅटसन आणि फ्रान्सिस क्रिक
या दोन शास्त्रज्ञांनी ते डबल हेलिकल स्ट्रक्चर शोधून काढलेले आणि त्या डीएनएच्या मॉलिक्यूल मध्ये दोन पॅरलल थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतात, त्याला न्यूक्लियोटाइड्स म्हटलं जातं. आणि त्या न्यूक्लियोटाइड्स च्या आतमध्ये चार प्रकारच्या नायट्रोजिनियस बेसेस असतात. न्यूक्लियोटाइड हे फॉस्फेट शुगर किंवा फॉस्फेरिक ऍसिड, डीऑक्झिरिबोज शुगर आणि फॉस्फेरिक ऍसिड यांनी बनलेले असतात. म्हणजेच डीएनए चे जे कंपोनंट आहेत, डीएनए मॉलिक्यूल ज्या ज्या घटकांनी बनलेले ते घटक आहेत डीऑक्झिरिबोज शुगर, phosphoric acid and how many types of nitrogenous bases? 4 types of nitrogenous bases: adenine, guanine, cytosine, thymine. आठवत असतील का तुम्हाला? नायट्रोजिनियस बेसेस, चार प्रकारच्या नायट्रोजिनियस बेसेस यांच्यापासून काय तयार झालेले? डीएनए मॉलिक्यूल तयार झालेले. असे 3 सब क्वेश्चन आपल्याला कॅन यू रिकॉल मध्ये सुरुवातीला विचारलेले होते. पहिला क्वेश्चन काय होता? विच कंपोनंट ऑफ सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरीज द हेरिडिटरी कॅरेक्टर? लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधील न्यूक्लियस मधला असा कुठला घटक आहे की जो हेरिडिटरी कॅरेक्टर कॅरीज करतो, अनुवंशिक लक्षणं एका जनरेशन मधून पुढच्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर करतो? तो घटक म्हणजे जीन्स. आणि ते हेरिडिटरी कॅरेक्टर एका जनरेशन मधून पुढच्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर करण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात? तर हेरिडिटी म्हणतात. आणि डीएनए जे आहे ते डीएनए मॉलिक्यूल कोणकोणत्या घटकांनी बनलेले असतात? तर डीएनए मॉलिक्यूल इज मेड अप ऑफ डीऑक्झिरिबोज शुगर, फॉस्फेरिक ऍसिड अँड नायट्रोजिनियस बेसेस. देन नेक्स्ट, याच्यानंतर आपल्याला जो नेक्स्ट पॉइंट पाहायचा आहे तो काय आहे का? नेक्स्ट आहे, देयर आर 2 टाइप्स ऑफ सेल्स. सेलचे दोन प्रकार आहेत ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर. स्ट्रक्चर वरून सेलचे दोन प्रकार पडतात. एक आहे यूकॅरियोटिक सेल आणि दुसरा जो प्रकार आहे तो कोणता आहे? प्रोकॅरियोटिक सेल. यूकॅरियोटिक सेल अँड प्रोकॅरियोटिक सेल. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दिस यूकॅरियोटिक अँड प्रोकॅरियोटिक सेल? या यूकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक सेल मध्ये काय डिफरन्स आहे तो डिफरन्स एकदा आपण समजावून घेऊ. पहा, सेल ज्या आहेत त्या सेलचं क्लासिफिकेशन दोन प्रकारांमध्ये केलेलं आहे. सेल इज क्लासिफाइड इनटू 2 टाइप्स ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर. कशाच्या आधारे दोन प्रकारात वर्गीकरण केलेलं आहे? स्ट्रक्चरच्या आधारे. पेशी रचना जी आहे त्याच्या आधारे पेशीचं दोन प्रकारात वर्गीकरण केलेले आहे. पहिला प्रकार आहे प्रोकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेल आणि दुसरा आहे यूकॅरियोटिक. Prokaryotic cell and eukaryotic cell are the 2 types of cell on the basis of their structure. Then prokaryotic cell. Prokaryotic cell कुठल्या सेलला prokaryotic cell म्हटलं जातं? Prokaryotic cell म्हणजे काय? आणि eukaryotic cell ची डेफिनेशन काय आहे? The cell which have well defined nucleus and cell organelle. ज्या सेल मध्ये वेल डिफाइन्ड न्यूक्लियस असतो, वेल डिफाइन्ड न्यूक्लियस लाईक दिस, या प्रकारचा न्यूक्लियस. म्हणजे जो न्यूक्लियस कशाने कव्हर झालेला आहे? न्यूक्लिअर मेम्ब्रेनने. ज्याच्यामध्ये काय आहेत? न्यूक्लिऑल्स आहेत आणि न्यूक्लिऑलच्या आतमध्ये डीएनए जेनेटिक मटेरियल्स आहेत. त्याच्यात आणखी रायबोसोम्स हे सेल ऑर्गेनेल्स आहेत. असा न्यूक्लिअर मेम्ब्रेनने म्हणजे लिपोप्रोटीन मेम्ब्रेनने कव्हर झालेला जो न्यूक्लियस असतो त्याला म्हटलं जातं वेल डिफाइन्ड न्यूक्लियस. Well defined nucleus, that is well developed nucleus which is covered by, if the genetic material are covered by, genetic material means DNA, RNA, the genetic materials are covered by lipoprotein membrane or nuclear membrane, such a nucleus is called well defined nucleus. मग असा well defined nucleus ज्या सेल मध्ये नसतो म्हणजे अब्सेंट असतो त्या सेलला म्हणतात प्रोकॅरियोटिक सेल. आणि ज्या सेल मध्ये वेल डिफाइन्ड न्यूक्लियस असतो त्या सेलला काय म्हटलं जातं? यूकॅरियोटिक सेल.
that is the cell which have well defined nucleus are called eukaryotic cell, and the cell which does not have well defined nucleus called as prokaryotic cell. Does not have well defined nucleus. म्हणजे पहा, ज्या सेल मध्ये वेल डिफाइंड न्यूक्लियस नसतो, the cell which does not have well defined nucleus are called as prokaryotic cell. And what is the eukaryotic cell? The cell which have well defined nucleus. ज्या सेल मध्ये वेल डिफाइंड न्यूक्लियस असतो त्याला काय म्हटलं जातं? eukaryotic cell. Cell organelles are absent. Cell organelle like plastids, vacuoles, ribosomes, lysosomes, endoplasmic reticulum असे जे सेल ऑर्गेनेल सेल मध्ये असतात ते प्रोकॅरियोटिक सेल मध्ये absent असतात. प्रोकॅरियोटिक सेल does not have cell organelles. That is, cell organelles are absent. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये सेल ऑर्गेनेल absent असतात, त्यांच्यामध्ये सेल ऑर्गेनेल नसतात. while the eukaryotic cell have cell organelles. eukaryotic cells मध्ये काय असतात? न्यूक्लियस सारखे इतरही सेल ऑर्गेनेल त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. then prokaryotic cell are microscopic. प्रोकॅरियोटिक सेल या मायक्रोस्कोपिक असतात, रेंजिंग फ्रॉम साइज 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर. म्हणजे पहा, 1 मायक्रोमीटर पासून 10 मायक्रोमीटर एवढी साइज असणारे मायक्रोस्कोपिक सूक्ष्म अशा या प्रोकॅरियोटिक सेल असतात. while the eukaryotic cell are larger in size. eukaryotic सेल मध्ये eukaryotic सेलची जी साइज असते ती लार्ज असते, दॅट इज 1 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. एका मायक्रोमीटर पासून 100 मायक्रोमीटर पर्यंत साइज असणाऱ्या या eukaryotic सेल आहेत. देन डिफरन्स बिटवीन प्रोकॅरियोटिक अँड eukaryotic सेल. प्रोकॅरियोटिक eukaryotic सेल मध्ये आणखी एक महत्त्वाचा डिफरन्स आहे, तो म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल हॅव सिंगल सेट ऑफ जीन्स. of genes or single pair of chromosome. Single pair of chromosomes. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये क्रोमोझोमची फक्त एक पेयर असते. सिंगल सेट ऑफ जीन्स, सिंगल पेयर ऑफ क्रोमोझोम्स. याच्यामध्ये more than one pair of chromosome. eukaryotic सेल मध्ये एक पेक्षा जास्त क्रोमोझोम्स असतात. माइटोकॉन्ड्रिया इज absent in prokaryotic सेल. माइटोकॉन्ड्रिया असतील, गोल्गी बॉडीज, क्लोरोप्लास्ट हे प्रोकॅरियोटिक सेल मध्ये absent असतात, तर eukaryotic सेल मध्ये प्रेझेंट असतात. मग एक्झाम्पल्स ऑफ प्रोकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेलचे एक्झाम्पल पहा. प्रोकॅरियोटिक ज्या सेल आहेत त्याचे एक्झाम्पल म्हणजे बॅक्टेरिया. ऑल बॅक्टेरिया आर, सर्व बॅक्टेरिया हे काय असतात? ऑल बॅक्टेरिया आर प्रोकॅरियोटिक सेल. सर्व बॅक्टेरिया हे प्रोकॅरियोटिक सेलचे एक्झाम्पल आहेत. तर eukaryotic सेल कोणत्या आहेत? eukaryotic सेल. तर पहा, प्लांट सेल अँड ॲनिमल सेल. प्लांट सेल आणि ॲनिमल सेल या काय आहेत? eukaryotic सेल आहेत. प्लांट्स आणि ॲनिमल ची बॉडी ही eukaryotic सेल ने बनलेली, तर बॅक्टेरियाची बॉडी ही प्रोकॅरियोटिक सेल ने बनलेली असते.
आणि त्या प्रोकॅरियोटिक सेलच्या कॅरेक्टरिस्टिक आणि युकॅरियोटिक सेलच्या कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला सांगितलेले आहे. म्हणजे महत्त्वाचं काय तर यांच्या जेनेटिक मटेरियल मध्ये प्रोकॅरियोटिक सेल मध्ये ही डीएनए असतात, आरएनए असतात, युकॅरियोटिक सेल मध्ये देखील डीएनए आणि आरएनए असतात. फरक एवढा आहे की प्रोकॅरियोटिक सेलचे डीएनए आरएनए म्हणजे जेनेटिक मटेरियल हे न्यूक्लिअर मेम्ब्रेनला बाउंड केलेले नसतात, तर युकॅरियोटिक सेल जे आहेत त्यांचे जे काही जेनेटिक मटेरियल आहे म्हणजेच डीएनए आणि आरएनए आहेत, तर सेल मधील जेनेटिक मटेरियल हे न्यूक्लिअर मेम्ब्रेनला कव्हर केलेले असतात. आणि असा जो काही न्यूक्लियस असतो याला युकॅरियोटिक न्यूक्लियस म्हटलं जातं. दॅट इज न्यूक्लियस ऑफ युकॅरियोटिक सेल. Each eukaryotic cells consists such a spherical direct body or nucleus at its center. प्रत्येक युकॅरियोटिक सेलच्या सेंटरला असा वेल डिफाइन्ड न्यूक्लियस आपल्याला आढळतो. आता याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट या न्यूक्लियसचं युकॅरियोटिक सेलचा जो न्यूक्लियस आहे त्याचं थोडंसं स्ट्रक्चर आपल्याला स्टडी करायचंय. नेक्स्ट पॉइंट इज अ न्यूक्लियस. याच्यानंतरचा पुढचा जो पॉइंट आहे तो आहे न्यूक्लियस, ज्याला म्हटलं आता काय केंद्र. व्हॉट इज मीन बाय न्यूक्लियस. न्यूक्लियस कशाला म्हटलं जातं, न्यूक्लियसची डेफिनेशन काय आहे ती पहा. द डार्क स्फेरिकल बॉडी लोकेटेड ॲट द सेंटर ऑफ युकॅरियोटिक सेल. The dark spherical body located at center of eukaryotic cell called nucleus. युकॅरियोटिक सेलच्या सेंटरला जी डार्क स्फेरिकल बॉडी आपल्याला आढळते, कुठलीही युकॅरियोटिक सेल पाहिली आपण, उदाहरणार्थ प्लांट सेल, एनिमल सेल. या एनिमल सेलच्या सेंटरला एक डार्क स्फेरिकल बॉडी असते त्याला न्यूक्लियस म्हटलं जातं. दुसरे आहे प्लांट सेल. या पद्धतीने प्लांट सेल असते. प्लांट सेलच्या सेंटरला देखील एक डार्क स्फेरिकल बॉडी असते, थोडीशी पेरिफेरी असते कारण प्लांट सेल मध्ये व्हॅक्यूल मोठे असतात. ही जी डार्क स्फेरिकल बॉडी असते याला न्यूक्लियस म्हटलं जातं. न्यूक्लियस ऑफ प्लांट सेल, न्यूक्लियस ऑफ एनिमल सेल. तर या पद्धतीनं युकॅरियोटिक सेलच्या सेंटरला जी डार्क स्फेरिकल बॉडी असते त्या डार्क स्फेरिकल बॉडीला न्यूक्लियस म्हटलं जातं. या न्यूक्लियसचं जे स्ट्रक्चर आहे तर न्यूक्लियसची डायग्राम दिलेली. या न्यूक्लियसचं जे स्ट्रक्चर आहे ते न्यूक्लियसचं स्ट्रक्चर कसं आहे ते स्ट्रक्चर पाहू. नेक्स्ट स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस. न्यूक्लियसचं जर स्ट्रक्चर पाहिलं आपण तर पहा, द न्यूक्लियस इज डबल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल. न्यूक्लियस हा काय आहे, डबल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल आहे. न्यूक्लियस इज डबल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल. आपण जर युकॅरियोटिक सेल पाहिलं तर युकॅरियोटिक सेल मध्ये असंख्य सेल ऑर्गेनेल आहेत. त्यापैकी माइटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट म्हणजे प्लास्टिड्स, न्यूक्लियस हे जे सेल ऑर्गेनेल आहेत हे डबल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल आहेत. तर लायझोसोम्स, फॅक्युअल्स हे जे सेल ऑर्गेनेल आहेत हे सिंगल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल आहेत. म्हणजे जर सेल ऑर्गेनेल एकाच मेम्ब्रेनला बाउंड झालेला असेल तर त्याला म्हटलं जातं सिंगल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल. एक्झाम्पल लायझोसोम्स हे सिंगल मेम्ब्रेन आहेत, फॅक्युअल्स हे सिंगल मेम्ब्रेन बाउंड असतात. परंतु इथं पहा न्यूक्लियस हा डबल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल आहे. हा जो मेम्ब्रेन आहे याला म्हटलं जातं आउटर मेम्ब्रेन. आउटर मेम्ब्रेन आणि त्याच्या आतमध्ये जो दुसरा मेम्ब्रेन आहे याला काय म्हटलं जातं इनर मेम्ब्रेन. म्हणजे पहा न्यूक्लियस हा डबल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल आहे. त्याच्यातला बाहेरचा मेम्ब्रेन असतो आउटर मेम्ब्रेन आणि दुसरा असतो आतमध्ये इनर मेम्ब्रेन. देन नेक्स्ट म्हणजे इथं पहिला पॉइंट काय सांगितलं की न्यूक्लियस इज अ डबल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल. देन सेकंड, दिस अ न्यूक्लियर मेम्ब्रेन, डबल
nucleus is a double membrane bound cell organelle called, त्या डबल मेम्ब्रेन ला काय म्हणतात, न्यूक्लियर मेम्ब्रेन. इट इज कॉल्ड एज न्यूक्लियर मेम्ब्रेन. म्हणजे न्यूक्लियस हा डबल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल आहे आणि ते जे काय आउटर आणि इनर मेम्ब्रेन असतात त्याला न्यूक्लियर मेम्ब्रेन म्हटलं जातं. देन दिस न्यूक्लियर मेम्ब्रेन इज मेड अप ऑफ, न्यूक्लियर मेम्ब्रेन कशाने बनलेला असतो, इज मेड अप ऑफ लिपोप्रोटीन. कशाने बनलेला असतो, लिपिड्स अँड प्रोटीन्स न बनलेला असतो, म्हणजे लिपोप्रोटीन न बनलेला असतो. The nuclear membrane is made up of lipids and protein, molecule of lipids and protein. Hence, it is called lipoprotein membrane. Then, endoplasmic reticulum (ER). Endoplasmic reticulums are formed on the outer surface or outer membrane of the nucleus. Nucleus चा जो outer membrane आहे, त्या outer membrane वरती काय डेव्हलप झालेले असतात, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे न्यूक्लियसच्या outer membrane ला अटॅच असतात. हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे आणि ते न्यूक्लियसच्या आउटर मेम्ब्रेनला जोडलेले असतात किंवा अटॅच असतात. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आर अटॅच टू आउटर मेम्ब्रेन ऑफ न्यूक्लियस. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे न्यूक्लियसच्या आउटर मेम्ब्रेनला अटॅच असतात. त्याच्यानंतर next, what is the endoplasmic reticulum? The intracellular transport system of the cell. सेल मधील इंट्रासेल्युलर ट्रान्सपोर्ट सिस्टीम जी असते, मटेरियल एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सेल मध्ये वाहून नेणारी जी ट्रान्सपोर्ट सिस्टीम असते त्याला एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हटलं जातं आणि ते एंडोप्लाझमिक रेटिक्युलम न्यूक्लियसच्या आउटर मेम्ब्रेनला अटॅच असतात. देन नेक्स्ट, दिस न्यूक्लियर मेम्ब्रेन, इथं तुम्हाला पाहायला मिळेल की न्यूक्लियर मेम्ब्रेन हा कंटिन्युअस नाहीये. त्याला काय असतात, न्यूक्लियसला, त्या न्यूक्लियर मेम्ब्रेनला लहान लहान पोर्स असतात. या पद्धतीने इथं पोर्स दाखवलेले म्हणजे छिद्र आहेत. म्हणजे न्यूक्लियर मेम्ब्रेन हा कसा आहे, पोरस आहे, म्हणजे सछिद्र आहे, त्याला लहान लहान छिद्र असतात. न्यूक्लियर मेम्ब्रेन इज पोरस. न्यूक्लियर मेम्ब्रेन हा पोरस असतो. म्हणजे इथं महत्त्वाचा पॉइंट की न्यूक्लियर मेम्ब्रेन हा पोरस आहे. त्याच्यानंतर आउटर मेम्ब्रेनला एंडोप्लाझमिक रेटिक्युलम अटॅच आहे. तो न्यूक्लियर मेम्ब्रेन लिपोप्रोटीन न बनलेला आहे आणि तो डबल मेम्ब्रेन आहे. देन नेक्स्ट, इनसाइड द न्यूक्लियर मेम्ब्रेन, या न्यूक्लियर मेम्ब्रेनच्या आतील बाजूला आपल्याला काय पाहायला मिळते, इनसाइड द न्यूक्लियर मेम्ब्रेन देयर इज अ फ्लुइड. न्यूक्लियर मेम्ब्रेनच्या आतील बाजूला आपल्याला फ्लुइड पाहायला मिळतं and that fluid is called nucleoplasm. Fluid inside nuclear membrane called nucleoplasm. न्यूक्लियर मेम्ब्रेनच्या आतील बाजूला जे फ्लुइड असतं त्या फ्लुइडला काय म्हटलं जातं, न्यूक्लिओप्लाझम म्हटलं जातं. The fluid inside the nuclear membrane is called nucleoplasm. मग या न्यूक्लिओप्लाझम मध्ये काय काय आहे, which constituents are present in nucleoplasm? न्यूक्लिओप्लाझम मध्ये कोणकोणते घटक आहेत? न्यूक्लिओप्लाझम consist न्यूक्लिओप्लाझम मध्ये काय काय आहे, राइबोसोम्स, फॉस्फेट मॉलिक्युल्स, एन्झाइम्स, डीएनए and आरएनए. Nucleoplasm consists ribosomes. न्यूक्लिओप्लाझम मध्ये राइबोसोम्स असतात. देन एन्झाइम्स, वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाइम्स असतात. त्याचबरोबर फॉस्फेट मॉलिक्युल्स असतात. डीएनए असतात, डीऑक्सिरिबोन्यूक्लिक ऍसिड अँड आरएनए, रिबोन्यूक्लिक ऍसिड. इत्यादी जे घटक आहेत ते या न्यूक्लिओप्लाझम मध्ये आढळतात. आणि या न्यूक्लिओप्लाझमच्या सेंटरला जेनेटिक मटेरियल हे बंडलच्या रूपात कलेक्ट झालेले असतात. and this bundle or collection of the genetic material is called as nucleus.
genetic material are collected together. जेनेटिक मटेरियल हे एकत्र आलेले असतात, कलेक्ट झालेले असतात, आर कॉल्ड किंवा इज कॉल्ड न्यूक्लियस. त्याला न्यूक्लियस म्हणतात. आणि या न्यूक्लियस मध्ये काय असतात तर न्यूक्लियस मध्ये डीएनए मॉलिक्यूल असतात, म्हणजे क्रोमॅटिन फायबर्स असतात. क्रोमॅटिन फायबर मेड अप ऑफ डीएनए, डीएनए मेड अप ऑफ जीन्स. तर या पद्धतीने हे जेनेटिक मटेरियल जे आहे, जीन्स किंवा डीएनए, हे एका जनरेशन मधून पुढच्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर करत असतात. मग हेरिडिटरी कॅरेक्टर ट्रान्सफर करणारा जो काही न्यूक्लियसचा कंपोनंट आहे आणि तो कुठे असतो, न्यूक्लियसच्या न्यूक्लियॉल्स मध्ये असतो. मग या न्यूक्लियसचे काय फंक्शन्स आहेत, व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ न्यूक्लियस. आतापर्यंत आपण न्यूक्लियसचा स्ट्रक्चर पाहिलं की न्यूक्लियस हा डबल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल आहे. एक आउटर मेम्ब्रेन असतो, एक इनर मेम्ब्रेन असतो. हा न्यूक्लियर मेम्ब्रेन लिपोप्रोटीन न बनलेला आहे. त्याच्यानंतर न्यूक्लियर मेम्ब्रेन हा पोरस आहे, सच्छिद्र आहे, म्हणजे मटेरियल, बाहेरचे मटेरियल, न्यूक्लियसच्या बाहेरचे मटेरियल आतमध्ये येऊ शकतात, आतील मटेरियल बाहेर जाऊ शकतात त्या पोर्स मधून. त्याच्यानंतर या न्यूक्लियर मेम्ब्रेनच्या आतील बाजूला जे फ्लुइड आहे त्याला न्यूक्लियोप्लाझम म्हटलं जातं. न्यूक्लियोप्लाझम मध्ये रायबोसोम्स, फॉस्फेट मॉलिक्यूल, त्याच्यानंतर एन्झाइम्स, डीएनए आणि आरएनए हे घटक असतात. त्यापैकी डीएनए म्हणजे जेनेटिक मटेरियल, जीन्स, हे न्यूक्लियोप्लाझमच्या सेंटरला कलेक्ट झालेले असतात आणि त्या कलेक्शनला न्यूक्लियॉल्स म्हटलं जातं. आणि त्या न्यूक्लियॉल्स मध्ये जीन्स आणि डीएनए आहेत आणि तेच जीन्स आणि डीएनए हेरिडिटरी कॅरेक्टर ट्रान्सफर करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. देन व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ न्यूक्लियस. तर न्यूक्लियसचे महत्त्वाचे 3 फंक्शन्स आहेत, आपण 9th क्लास मध्ये पाहिलेले. फर्स्ट फंक्शन ऑफ न्यूक्लियस. न्यूक्लियसचं फर्स्ट फंक्शन काय आहे, न्यूक्लियसचं फर्स्ट फंक्शन काय आहे. प्रोकॅरियोटिक सेल असेल, युकॅरियोटिक सेल असेल, दोन्ही सेल मध्ये सेल मेम्ब्रेन असतो. दोन्ही सेलला काय आहे, सेल मेम्ब्रेन. फक्त प्रोकॅरियोटिक सेल मध्ये सेल वॉल देखील असते. तर युकॅरियोटिक सेल मध्ये प्लांट सेलला सेल वॉल आहे आणि एनिमल सेल मध्ये सेल वॉल नाहीये. तो मुद्दा इथे होणार नाही, कमेंट मध्ये विचारलेलं होतं. माझा क्वेश्चन असा आहे, व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ न्यूक्लियस. न्यूक्लियसचे 3 महत्त्वाचे फंक्शन्स आहेत. पहिलं फंक्शन न्यूक्लियसचं, फर्स्ट फंक्शन ऑफ न्यूक्लियस. The nucleus control all the cellular activities and other cell organelle of the cell. न्यूक्लियस हा काय करतो, सेल मधील इतर ज्या काही सेल्युलर ऍक्टिव्हिटी आहेत, म्हणजे सेल मध्ये फोटोसिंथेसिसच्या सहाय्याने अन्न तयार करण्याची प्रक्रिया असेल, मायटोकॉन्ड्रियामध्ये एनर्जी रिलीज करण्याची प्रक्रिया आहे, रायबोसोम्सद्वारे एन्झाइम तयार करण्याची प्रक्रिया आहे. तर अशा ज्या सेल्युलर ऍक्टिव्हिटीज आहेत, सेल्युलर प्रोसेसेस आहेत, त्याच्यावरती कोण नियंत्रण ठेवतो, न्यूक्लियस. Nucleus control all the cellular activities of the cell and it also control the functioning of cell organelle. Cell organelle च्या functioning वरती देखील तो कंट्रोल करतो. हे पहिलं फंक्शन न्यूक्लियसचं. Nucleus control all the cellular activities and cell organelle of the cell. Second, nucleus also control the process of cell division of the cell. Nucleus सेलची सेल डिव्हिजन प्रोसेस कंट्रोल करतो. Nucleus control the process of cell division of the cell. And third function of nucleus is a transfer hereditary character from parent to offspring. तर हे न्यूक्लियसचे 3 इम्पॉर्टंट फंक्शन्स आहेत. तर ते तिन्ही फंक्शन इथं तुम्हाला लिहून देतो. फंक्शन्स ऑफ न्यूक्लियस. न्यूक्लियसचे जे फंक्शन्स आहेत त्याच्यामध्ये न्यूक्लियसचं फर्स्ट फंक्शन काय सांगितलं, इट कंट्रोल, काय कंट्रोल करतो, ऑल सेल्युलर ऍक्टिव्हिटीज, ऑल सेल्युलर ऍक्टिव्हिटीज अँड सेल्युलर ऍक्टिव्हिटीज कंट्रोल करतो आणि फंक्शनिंग ऑफ सेल ऑर्गेनेल, अदर सेल ऑर्गेनेल, इतर सेल ऑर्गेनेल जे आहेत त्यांचं फंक्शनिंग कंट्रोल करतो. देन सेकंड, इट ऑल्सो कंट्रोल, आणखी काय कंट्रोल करतो तो, प्रोसेस ऑफ सेल डिव्हिजन ऑफ सेल. सेलची जी सेल डिव्हिजनची प्रोसेस आहे ती सेल डिव्हिजन प्रोसेस हा न्यूक्लियस कंट्रोल करतो. अँड थर्ड, इट ट्रान्सफर, काय ट्रान्सफर करतो, हेरिडिटरी कॅरेक्टर, हेरिडिटरी कॅरेक्टर ट्रान्सफर करतो.
कोणाकडून कोणाकडे? फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग. म्हणजे पॅरेंट मधून ऑफस्प्रिंग मध्ये तो हेरिडिटरी कॅरेक्टर ट्रान्सफर करतो. तर हे न्यूक्लियसचे महत्त्वाचे 3 फंक्शन्स आहेत. न्यूक्लियस कंट्रोल सेल्युलर ऍक्टिव्हिटीज अँड फंक्शनिंग ऑफ अदर सेल ऑर्गॅनिल्स. इट आल्सो कंट्रोल द सेल डिव्हिजन प्रोसेस अँड इट ट्रान्सफर हेरिडिटरी कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग. पॅरेंट मधून ऑफस्प्रिंग मध्ये तो हेरिडिटरी कॅरेक्टर देखील ट्रान्सफर करतो. ट्रेस घ्यायचा नाहीये माइंड वरती. हे सर्व काही आपल्याला अगोदरच 8th 9th क्लास मध्ये झालेलं आहे. ते फक्त आपल्याला हेरिडिटी हा कन्सेप्ट समजण्यासाठी न्यूक्लियस हा कन्सेप्ट समजणं किंवा त्यातले डीएनए आरएनए यांचं लोकेशन समजणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून तुम्हाला हा पॉइंट मी सांगितलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण न्यूक्लियसचं स्ट्रक्चर आणि फंक्शन, युकॅरियोटिक सेलचा जो न्यूक्लियस आहे त्याचं स्ट्रक्चर आणि फंक्शन स्टडी केलेलं आहे. आता याच्यानंतर जो आपल्याला नेक्स्ट जो पॉइंट आपल्या पुस्तकातला पाहायचा आहे तो आहे जेनेटिक्स. तर जेनेटिक्स काय आहे आणि जेनेटिक्सच्या रिलेटेड असणारे काही कन्सेप्ट आता आपण समजावून घेऊया. त्या बेसिक कन्सेप्ट आहेत सगळ्या, त्या आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर फर्स्ट इथं महत्वाचं म्हणजे जेनेटिक्स. जेनेटिक्स मध्ये जेनेटिक्स ही कोणाची शाखा आहे? इट इज द ब्रँच ऑफ बायोलॉजी. बायोलॉजीची एक ब्रँच आहे. बायोलॉजी कशाला म्हटलं जातं? व्हॉट इज द बायोलॉजी? द ब्रँच ऑफ सायन्स. द ब्रँच ऑफ सायन्स दॅट स्टडीड लाईफ अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सायन्सची अशी ब्रँच की ज्याच्यामध्ये लाईफ आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव आणि त्यांचं जीवन यांचा अभ्यास केला जातो. त्या सायन्सच्या ब्रँचला काय म्हटलं जातं? बायोलॉजी. व्हॉट इज बायोलॉजी? इथे लिहितो मी बायोलॉजी. बायोलॉजी आपण हा हेरिडिटी अँड व्हेरिएशन हा जो चॅप्टर पाहतोय किंवा हेरिडिटी इव्होल्यूशन चॅप्टर पाहतोय तो बायोलॉजीचा टॉपिक आहे. आणि बायोलॉजी म्हणजे काय असतं? तर द ब्रँच ऑफ सायन्स दॅट स्टडीड, ज्याच्यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो? लाईफ अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. called as biology. The branch of science that studied the life and living organism. सायन्सच्या ज्या ब्रँच मध्ये लाईफ आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा स्टडी केला जातो त्याला बायोलॉजी म्हटलं जातं. आणि या बायोलॉजीच्या वेगवेगळ्या शाखा आहेत. देयर आर डिफरंट ब्रँचेस ऑफ बायोलॉजी. बायोलॉजीच्या देखील ब्रँचेस आहेत. जसं सायन्सच्या ब्रँचेस काय आहेत? फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, एन्व्हायरमेंटल सायन्स आहे, त्याच्यानंतर बायोलॉजी आहे. त्या पद्धतीने बायोलॉजीच्या देखील शाखा आहेत. त्याच्यामध्ये बायोलॉजीच्या शाखेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची बायोलॉजी आहे. जसं की झूलॉजी. झूलॉजी आहे म्हणजे प्राणीशास्त्र. बॉटनी म्हणजे ज्याच्यामध्ये इथं कशाचा स्टडी केला जातो? स्टडी ऑफ ॲनिमल्स. ॲनिमलचा स्टडी केला जात असेल तर झूलॉजी. प्लांटचा जर स्टडी केला जात असेल तर द ब्रँच ऑफ बायोलॉजी डील्स विथ द स्टडी ऑफ प्लांट्स, बॉटनी. मायक्रोबायोलॉजी ज्याच्यामध्ये कशाचा स्टडी केला जातो? मायक्रोब्सचा स्टडी जर केला जात असेल आणि त्यांच्या ऍप्लिकेशनचा स्टडी केला जात असेल तर मायक्रोबायोलॉजी आहे. त्याच पद्धतीनं बायोलॉजीची एक महत्त्वाची शाखा आहे आणखी जी 19th सेंचुरी मध्ये डिस्कव्हर्ड करण्यात आली आणि त्याचं नाव आहे जेनेटिक्स. जेनेटिक्स हे जेनेटिक्स काय आहे? आपल्याला महत्त्वाचं काय अभ्यासायचंय? जेनेटिक्स अभ्यासायचंय. जेनेटिक्स is the branch of biology. जसं की what is zoology? The branch of biology deals with the study of animals is called as zoology. What is botany? The branch of biology deals with the study of plants is called as botany. And the branch of biology deals with the study of microbes is called as microbiology. Similarly, what is the genetics? मग genetics काय आहे ते आपल्याला इथं समजून घ्यायचंय. जेनेटिक्स जनुकीय शास्त्र. जेनेटिक्स म्हणजे काय? जनुकीय शास्त्र.
व्हॉट इज द जेनेटिक्स, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ जेनेटिक्स. जेनेटिक्सची डेफिनेशन काय आहे? द ब्रँच ऑफ बायोलॉजी कन्सर्न्ड विथ द स्टडी ऑफ जीन्स, जेनेटिक चेंजेस किंवा जेनेटिक व्हेरिएशन्स अँड हेरिडिटी. जीन्स, जेनेटिक व्हेरिएशन्स आणि हेरिडिटी यांचा अभ्यास, या घटकांचा अभ्यास बायोलॉजीच्या ज्या शाखेत केला जातो त्याला जेनेटिक्स म्हटलं जातं. म्हणजे कशा कशाचा अभ्यास? द स्टडी ऑफ जीन्स, जेनेटिक व्हेरिएशन्स आणि आणखी हेरिडिटी. जीन्स, जेनेटिक व्हेरिएशन आणि हेरिडिटी यांचा अभ्यास बायोलॉजीच्या ज्या शाखेमध्ये केला जातो त्या शाखेला काय म्हटलं जातं? जेनेटिक्स म्हटलं जातं. मग जेनेटिक्सची डेफिनेशन इथे लिहितो मी. द ब्रँच ऑफ बायोलॉजी concerned with study of genes, genetic variation genetic variations and genes, genetic variation and heredity, called as genetics. जेनेटिक्स ही बायोलॉजीची अशी शाखा आहे ज्याच्यामध्ये जीन्स, जेनेटिक व्हेरिएशन आणि हेरिडिटीचा अभ्यास केला जातो. लक्षात घ्या, जेनेटिक व्हेरिएशन आपण 9th क्लास मध्ये पाहिले. जीन्स 9th क्लास मध्ये आपण जीन्स असतात ते स्टडी केलेले. एक्सप्रेशन ऑफ जीन्स, एक्सप्रेशन ऑफ ट्रेट्स जीनच्या सायन्स होतं. त्याच्यानंतर जेनेटिक व्हेरिएशन मध्ये जेनेटिक व्हेरिएशन दोन प्रकारे घडून येतं ते पाहिलं आपण. कोणत्या दोन प्रकारे जेनेटिक व्हेरिएशन होतं सांगता येतील ते दोन प्रकार? तर पहिला प्रकारे जेनेटिक व्हेरिएशनचा म्युटेशन ऑफ जीन्स. आठवत असेल तर जीन्स मध्ये जर सडन चेंजेस झाले तर त्याला म्युटेशन ऑफ जीन्स म्हटलं जातं. आणि जीन्सच्या म्युटेशनमुळे काही डिसऑर्डर क्रिएट होतात, जसं की सिकल सेल एनिमिया आहे, त्याच्यानंतर अल्बिनिझम आहे. हे जीनच्या म्युटेशनमुळे होणारे डिसऑर्डर आहेत. त्याचबरोबर जेनेटिक रिकॉम्बिनेशन, जसे की ते क्लेनेफिल्टर सिंड्रोम, डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम, हे जे डिसऑर्डर आपण पाहिले ते कशामुळे होतात? जेनेटिक रिकॉम्बिनेशन, जीन्सच्या कमतरतेमुळे किंवा जीनची संख्या कमी झाल्यामुळे, क्रोमोझोमची संख्या कमी झाल्यामुळे किंवा वाढल्यामुळे. तर हे जेनेटिक व्हेरिएशन जे असतात ते कशामुळे होतात? जेनेटिक व्हेरिएशन होण्याचे दोन कारण आहेत. एक म्हणजे म्युटेशन ऑफ जीन्स अँड सेकंड जेनेटिक रिकॉम्बिनेशन. अँड हेरिडिटी, तर आपला टॉपिकच काय आहे? हेरिडिटी अँड इव्होल्युशन. तर आपण या घटकापर्यंत आलेलो आहोत. हेरिडिटीचा जो स्टडी असतो तो हेरिडिटीचा स्टडी बायोलॉजीच्या कोणत्या ब्रँच मध्ये येतो? जेनेटिक्स मध्ये हेरिडिटीचा स्टडी केला जातो. हे लक्षात घ्यायचे. द स्टडी ऑफ हेरिडिटी इज इन्क्लुडेड इन अ जेनेटिक्स. तर जेनेटिक्स काय आहे हे लक्षात आलं. आता जीन्स आणि जेनेटिक व्हेरिएशन या दोन टर्म ज्या आहेत त्याचं मीनिंग देखील आपल्याला समजलं पाहिजे. तर मला सांगा, व्हॉट इज जीन्स? 9th मध्ये झालेले, 9वी मध्ये झालेले. व्हॉट इज जीन्स? जीन्स काय आहेत? व्हॉट आर द जीन्स? कशाला म्हटलं आता जीन्स? द कंप्लीट सेगमेंट, द कंप्लीट सेगमेंट of a DNA, the segment of DNA which have complete information of protein synthesis or one molecule of protein synthesis. प्रोटीन सिंथेसिस ची कंप्लीट इन्फॉर्मेशन असणारा डीएनए चा जो सेगमेंट असतो त्याला काय म्हटलं जातं? जीन्स म्हटलं जातं. द सेगमेंट ऑफ डीएनए which the segment of DNA which have complete information of protein synthesis is called genes.
हा जो डीएनए आहे या पद्धतीनं, हा जो डीएनए आहे या डीएनएचा जो सेगमेंट असतो, डीएनएचा हा एवढा जो घटक आहे, सेगमेंट आहे, या डीएनएच्या सेगमेंटला काय म्हटलं जातं? जीन्स म्हटलं जातं. दॅट इज द सेगमेंट ऑफ डीएनए विच हॅव कंप्लीट इन्फॉर्मेशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस. डीएनएचा असा सेगमेंट ज्याच्यामध्ये प्रोटीन सिंथेसिसची कंप्लीट इन्फॉर्मेशन असते, त्या डीएनएच्या सेगमेंटला जीन्स म्हटलं जातं. दॅट इज कॉल्ड जीन्स. Then what is meant by genetic variation? जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे काय? जेनेटिक व्हेरिएशन काय आहे? जेनेटिक व्हेरिएशन ही टर्म काय आहे? व्हॉट इज मीन बाय जेनेटिक व्हेरिएशन? तर पहा, माझे जे काही जीन सिक्वेन्स आहे, डीएनए मध्ये असणारी जीनची सिक्वेन्स आहे, तुमची जी डीएनए मध्ये असणारी जीनची सिक्वेन्स आहे, ही प्रत्येकाची वेगवेगळी असते. प्रत्येक व्यक्तीच्या डीएनए मधील जीन्सची सिक्वेन्स ही वेगळी असते. म्हणजे पहा, प्रत्येक व्यक्तीमधील डीएनए हे एकाच घटकाने बनलेले आहेत, घटक सेम आहेत, परंतु त्याच्यात जे जीन्स अरेंज झालेले असतात, त्या जीन्सची सिक्वेन्स वेगवेगळी असते. आणि ती जीन्सची प्रत्येक व्यक्तीमध्ये असणारी ही वेगवेगळी जी सिक्वेन्स असते, यालाच काय म्हटलं जातं? जेनेटिक व्हेरिएशन. म्हणजेच काय? जीन्स मध्ये असणारी विविधता, जनुकांमध्ये असणारी विविधता. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे जीन्सची सिक्वेन्स ही डिफरंट असते, त्याला जेनेटिक व्हेरिएशन म्हटलं जातं. जेनेटिक व्हेरिएशन इज द डिफरन्सेस इन डीएनए अमंग द इंडिव्हिज्युअल्स. वेगवेगळ्या इंडिव्हिज्युअल मध्ये असणाऱ्या डीएनए मधील जे काही डिफरन्सेस असतात, त्यालाच जेनेटिक व्हेरिएशन म्हटलं जातं. जेनेटिक व्हेरिएशन्स. तर जेनेटिक व्हेरिएशन कशाला म्हटलं जातं? द differences in DNA of the individuals called genetic variation. म्हणजे पहा, प्रत्येक व्यक्तीच्या डीएनए मधील जीनच्या सिक्वेन्स मध्ये जे वेगवेगळेपण असतात, त्याला जेनेटिक व्हेरिएशन म्हटलं जातं. आणि जेनेटिक व्हेरिएशन इज क्रिएट ड्यू टू द, जेनेटिक व्हेरिएशन कोणामुळे निर्माण होतं? तुम्हाला सांगितलंय, जेनेटिक व्हेरिएशन क्रिएट ड्यू टू द म्युटेशन ऑफ जीन्स अँड जेनेटिक रिकॉम्बिनेशन. जीनच्या म्युटेशनमुळे आणि जेनेटिक रिकॉम्बिनेशनमुळे हे जेनेटिक व्हेरिएशन क्रिएट होतं. आणि अशा पद्धतीनं जीन्सचा, जेनेटिक व्हेरिएशनचा आणि हेरिडिटीचा स्टडी बायोलॉजीच्या ज्या ब्रँच मध्ये केला जातो, जीन्स, जेनेटिक व्हेरिएशन आणि हेरिडिटी यांचा स्टडी बायोलॉजीच्या ज्या शाखेत केला जातो, त्याला काय म्हटलं जातं? जेनेटिक्स म्हटलं जातं. इथपर्यंतचा पार्ट तुमच्या लक्षात आलेला असेल तर पहा, नेक्स्ट पॉइंट जो आपल्याला आता स्टडी करायचा आहे तो काय आहे? हेरिडिटी आहे. तर हेरिडिटी म्हणजे काय ते आता पाहू. नेक्स्ट पॉइंट इज हेरिडिटी. इथे एक महत्त्वाचं लक्षात ठेवा, हेरिडिटी इज ऑल्सो कॉल्ड ॲज इनहेरिटन्स और बायोलॉजिकल इनहेरिटन्स. हेरिडिटीलाच काय म्हटलं जातं? इनहेरिटन्स, अनुवंशिकता किंवा बायोलॉजिकल इनहेरिटन्स देखील म्हटलं जातं. Inheritance. Heredity is also called as inheritance or biological inheritance. त्याला इनहेरिटन्स किंवा बायोलॉजिकल इनहेरिटन्स म्हटलं जातं. मग या हेरिडिटीची किंवा इनहेरिटन्सची डेफिनेशन काय आहे? The biological process, the transfer of biological character. The transfer of biological character. Biological character means physical and mental traits. Physical and mental character. म्हणजे ज्या कॅरेक्टरमुळे आपलं बॉडी डिझाइन आणि आपलं बौद्धिक विचारशक्ती, स्मरणशक्ती असेल, मेमरी असेल, त्याच्यानंतर कल्पना शक्ती आहे, ह्या सर्व जे काही कॅरेक्टरिस्टिक ऑर्गॅनिझमच्या असतात, त्या पॅरेंट मधून ऑफस्प्रिंग मध्ये ट्रान्सफर करण्याची जी प्रोसेस असते, त्या प्रोसेसला म्हटलं जातं हेरिडिटी. दॅट इज द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर from one generation to another generation is called as heredity.
the transfer of biological character that is biological character means physical and mental character. The transfer of biological character from one generation to another generation is called heredity. What is meant by heredity? The transfer of biological character, that is physical and mental character, from one generation to another generation. एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये. This is the generation of parent. पॅरेंटच्या जनरेशन मधून त्यांचे जे ऑफस्प्रिंग्स आहेत त्या ऑफस्प्रिंगच्या जनरेशन मध्ये कॅरेक्टर ट्रान्सफर करण्याची जी प्रोसेस असते, ऑफस्प्रिंग्स अँड पॅरेंट्स, ही फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, वन जनरेशन अनदर जनरेशन. एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये फिजिकल आणि मेंटल कॅरेक्टर म्हणजे बायोलॉजिकल कॅरेक्टर ट्रान्सफर करण्याची जी प्रोसेस असते, that process is called heredity. And study of such a heredity, genetic variation and genes is called as genetics. Then next is a DNA or genes are responsible for heredity. ही heredity म्हणजे बायोलॉजिकल कॅरेक्टर हे पॅरेंट मधून ऑफस्प्रिंग मध्ये कोण ट्रान्सफर करतो, कोण वाहून नेतं? जीन्स वाहून नेतात. म्हणजे जीन्स आर responsible for heredity. जीन्स हे हेरिडिटी साठी रिस्पॉन्सिबल असणारे घटक आहेत. जीन्स मुळेच जेनेटिक कॅरेक्टर, बायोलॉजिकल कॅरेक्टर पॅरेंट मधून ऑफस्प्रिंग मध्ये ट्रान्सफर केले जातात. आणि कोण ट्रान्सफर करतात? जीन्स ट्रान्सफर करतात. आणि जीन्स द्वारे हे बायोलॉजिकल कॅरेक्टर पॅरेंट मधून ऑफस्प्रिंग मध्ये ट्रान्सफर करण्याची जी प्रोसेस असते त्याला हेरिडिटी म्हणतात. आणि ते फिजिकल आणि मेंटल ट्रेट म्हणजे बायोलॉजिकल कॅरेक्टर ट्रान्सफर केल्यामुळे काय होतं, तर द ह्यूमन्स आर सिमिलर, humans, dogs are dogs due to heredity. अनुवंशिकतेमुळे, हेरिडिटीमुळे ह्यूमनचे इंडिव्हिज्युअल हे ह्यूमनच असतात, डॉगचे इंडिव्हिज्युअल नेहमी डॉगच असतात. म्हणजे जसे पॅरेंट आहेत तसेच कॅरेक्टर पुढच्या नवीन ऑर्गॅनिझम मध्ये ट्रान्सफर होत असतात. आणि हे कोणामुळे? हेरिडिटीमुळे. आणि ते हेरिडिटी किंवा बायोलॉजिकल कॅरेक्टर ट्रान्सफर करणारा घटक कोणता आहे? जीन्स आहे. हे कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायचे की हेरिडिटी म्हणजे काय, हेरिडिटी कोणामुळे, हेरिडिटी घडून येण्यास कोण रिस्पॉन्सिबल आहे आणि हेरिडिटीचा इफेक्ट काय आहे. तर जे काही पॅरेंट आहेत त्यांचे इंडिव्हिज्युअल हे पॅरेंट प्रमाणे सिमिलर असतात. कॅटचे इंडिव्हिज्युअल किटन्स हे कॅट प्रमाणे सिमिलर असतात. डॉगचे इंडिव्हिज्युअल पपीज हे डॉग प्रमाणे सिमिलर असतात. हे कशामुळे? बिकॉज ऑफ द हेरिडिटी, अनुवंशिकतेमुळे. तर अशा पद्धतीने हे हेरिडिटी हा पार्ट इथं कंप्लीट झालेला आहे. आणि याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आहे डिस्कव्हरीज रिलेटेड टू हेरिडिटी. डिस्कव्हरीज रिलेटेड टू हेरिडिटी. हेरिडिटीच्या रिलेटेड असणाऱ्या काही डिस्कव्हरीज आपल्याला पाहायच्या. रिलेटेड विथ हेरिडिटी. मग पहा हेरिडिटीच्या रिलेटेड असणाऱ्या डिस्कव्हरीज कोणकोणत्या आहेत? डिस्कव्हरीज रिलेटेड विथ हेरिडिटी. तर हेरिडिटीच्या रिलेटेड असणाऱ्या डिस्कव्हरी मध्ये जो फर्स्ट सायंटिस्ट आहे जॉन ग्रेगॉर मेंडेल. आपण जॉन ग्रेगॉर मेंडेल यांच्याबद्दल स्टडी केलेले आहे 9th क्लास मध्ये. जॉन ग्रेगॉर मेंडेल वॉज अ ऑगस्टाइन प्रीस्ट
ते एक ऑगस्टाईन धर्मगुरू होते, ऑगस्टाईन प्रिस्ट होते आणि त्यांनी पी प्लांट वरती काम केलेलं होतं पहा. पी प्लांट वरती त्यांनी लॉ ऑफ इनहेरिटन्सचा स्टडी केलेला होता आणि पी प्लांट मध्ये त्यांनी मेंटेन्स मोनोहायब्रिड क्रॉस आणि डायहायब्रिड क्रॉस असे दोन प्रकारचे एक्सपेरिमेंट करून वेगवेगळे जे काही फिनोटॉपिक आणि जिनोटॉपिक रेशो होते ते फिनोटॉपिक आणि जिनोटॉपिक रेशो फाइंड आउट केलेले होते. म्हणजे इनहेरिटन्सचा स्टडी हा सर्वात अगोदर ग्रेगॉर जॉन मेंडेल यांनी केला आणि म्हणून त्यांना फादर ऑफ इनहेरिटन्स किंवा फादर ऑफ जेनेटिक्स देखील म्हटलं जातं. तर जेनेटिक्सचा सर्वात अगोदर स्टडी हा ग्रेगॉर जॉन मेंडेल यांनी केलेला आहे किंवा हेरिडिटीचा स्टडी सर्वात अगोदर ग्रेगॉर जॉन मेंडेल यांनी केलेला असल्यामुळे त्यांना फादर ऑफ जेनेटिक्स देखील म्हटलं जातं. तर फर्स्ट जे सायंटिस्ट आहेत ते आहेत जॉन ग्रेगॉर मेंडेल. जॉन ग्रेगॉर मेंडेल. जॉन ग्रेगॉर मेंडेल. तर जॉन ग्रेगॉर मेंडेल जे आहेत त्यांचं कॉन्ट्रिब्युशन हेरिडिटीच्या स्टडीमध्ये काय आहे, अनुवंशिकतेच्या अभ्यासामध्ये त्यांनी कुठलं संशोधन केलं हे पहा. ग्रेगॉर जॉन मेंडेल इन द इयर 1886 1886 मध्ये त्यांनी त्यांचं कॉन्ट्रिब्युशन दिलेले. अराउंड द पिरियड 1886 around the period 1886 1886 च्या दरम्यान it took longer time for Mendel to understand the principle of heredity. हेरिडिटीचे जे प्रिन्सिपल आहेत ते समजून घेण्यासाठी ग्रेगॉर जॉन मेंडेल यांना प्रदीर्घ काळ लागलेला होता. साधारणतः 1886 च्या दरम्यान 1886 च्या दरम्यान ग्रेगॉर जॉन मेंडेल यांनी प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी वरती, लॉ ऑफ इनहेरिटन्स वरती काम करण्यास सुरुवात केली. परंतु त्यांना त्याचे जे काही कन्क्लुजन्स आहेत, प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी जे आहे म्हणजे अनुवंशिकतेचं जे तत्व आहे ते समजण्यासाठी प्रदीर्घ काळ लागला होता आणि प्रदीर्घ काळानंतर त्यांनी अनुवंशिकतेचं जे काही तत्व आहे, प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी आहे ती डिस्कवर केलेली होती. त्याच्यानंतर सेकंड सायंटिस्ट ग्रेगॉर जॉन मेंडेलच्या नंतर ह्युगो डी व्हॅरिज. तर ह्युगो डी व्हॅरिज जे आहेत त्यांनी काय केलेलं आहे पहा. In the year 1901, Hugo de Vries find out the reason behind the sudden changes takes place in the genes. That is in 1901 मध्ये the reasons behind sudden changes were understood due to theory of mutation of Hugo de Vries. ह्युगो डी व्हॅरिज यांनी थिअरी ऑफ म्युटेशन, जीन्सच्या म्युटेशनची थिअरी 1901 मध्ये पुट फोर्थ केलेली होती आणि त्या थिअरी ऑफ म्युटेशन मुळे जीन्स मध्ये का चेंजेस घडून येतात, जीन्स मध्ये होणाऱ्या चेंजेसची कारण शोधणं सोपं झालं. म्हणजेच म्युटेशन ऑफ जीन्सचे जे काही रिझन आहे ते थिअरी ऑफ म्युटेशन द्वारे, ह्युगो डी व्हॅरिज यांच्या थिअरी ऑफ म्युटेशन द्वारे त्या कारणांची उकल झाली. त्याच्यानंतर थर्ड म्हणजे ह्युगो डी व्हॅरिज यांनी काय पुट केली, थिअरी ऑफ म्युटेशन. ह्युगो डी व्हॅरिज यांनी पुट केली
मेंडेल यांनी काय डिस्कवर केलं? प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी डिस्कवर केलं. आणि याच्यानंतर थर्ड जे सायंटिस्ट होते ते थर्ड सायंटिस्ट आहेत वॅल्टर अँड सुटॉन. वॅल्टर अँड सुटॉन. इन द इयर 1902 मध्ये वॅल्टर आणि सुटॉन या दोन सायंटिस्टनं देखील या हेरिडिटी मध्ये कंट्रीब्युशन दिलेले. वॅल्टर अँड सुटॉन इन द 1902 observe the principle of chromosomes in the cell of grasshopper. That is, observe the paired chromosomes. He first observed paired chromosomes. त्यांनी सर्वात अगोदर पेअरच्या रूपात असणारे क्रोमोझोम्स ऑब्झर्व केले इन सेल ऑफ कोणाच्या सेल मध्ये? ग्रासहोपर. सेल ऑफ ग्रासहोपर. ग्रासहोपर म्हणजे नाकतोडा. नाकतोड्याच्या पेशीमध्ये असणारे पेअर्ड क्रोमोझोम्स हे सर्वात अगोदर वॅल्टर आणि सुटॉन यांनी पाहिले. त्या अगोदर क्रोमोझोम्स हे पेअरच्या रूपात असतात, जोडीच्या रूपात असतात, हे कोणालाही माहिती नव्हतं. सर्वात अगोदर त्यांनी पेअर्ड फॉर्म मध्ये असणारे क्रोमोझोम ग्रासहोपर सेल मधून 1902 मध्ये डिस्कवर्ड केले. त्याच्यानंतर नेक्स्ट दॅट इज डिस्कवर्ड द पेअर्ड क्रोमोझोम्स. यांनी कशाचा शोध लावला? वॅल्टर अँड सुटॉन पेअर्ड क्रोमोझोमचा शोध लावला. म्हणजे क्रोमोझोम हे पेअरच्या रूपात असतात हे त्यांनी शोधून काढलं. देन द नेक्स्ट सायंटिस्ट दॅट इज ट्रिओ ऑफ सायंटिस्ट Ostwald Avery. Then second Michael McCarthy, that is MC कार्थी म्हटलं जातं त्यांना. McCarthy and last the Colin MacLeod. This a trio of scientists discovered. या तीन शास्त्रज्ञांनी काय डिस्कवर केलं? This a trio of scientists discovered the or prove that the except the viruses all living organism has a DNA as a genetic material. They खाली लिहितो इथं. In the year 1944 1944 मध्ये त्यांनी काय प्रूव्ह केलं? दे प्रूव्ह दॅट एक्सेप्ट व्हायरसेस वगळता ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव DNA as genetic material. व्हायरसेस वगळता इतर सर्व ऑर्गॅनिझम मध्ये डीएनए हे जेनेटिक मटेरियल असतात. हे ऑस्टवर्ल्ड अवेरी, मायकेल मॅककार्थी आणि कोलिन मॅक्लिओड या तीन शास्त्रज्ञांनी 1944 मध्ये शोधून काढलं. तर आपण ही हिस्ट्री ऑफ हेरिडिटी पाहत होतो की हेरिडिटीच्या स्टडी मध्ये कोणकोणत्या शास्त्रज्ञांनी त्यांचं कंट्रीब्युशन दिलेले, सहभाग दिलेला आहे आणि कुठल्या शास्त्रज्ञांनी कशाची डिस्कव्हरी केलेली. तर त्याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहिलं जॉन ग्रेगॉर मेंडेल इन द इयर 1886. Around the period of 1886, it took longer time for Mendel to understand the principle of heredity. 1886 च्या दरम्यान ग्रेगॉर जॉन मेंडेल यांना प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी समजून घेण्यासाठी प्रदीर्घ काळ लागला होता, असं आपण हिस्ट्रीमध्ये स्टडी केलेलं आहे. हिस्ट्रीमध्ये तसं आपल्याला ते आढळते. आणि मेंडेलचे जे एक्सपेरिमेंट होते ते 20व्या शतकामध्ये पुन्हा रिडिस्कव्हर करण्यात आले आणि तेव्हा जगाला प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी माहिती झालं. ह्युगो डी व्हॅरीज इन द इयर 1901 1901 मध्ये Hugo de Varies, the reason behind the sudden changes were understood due to the theory of mutation of Hugo de Varies. म्हणजे 1901 मध्ये ह्युगो डी व्हॅरीज यांनी थिअरी ऑफ म्युटेशन पुट फोर्थ केली आणि त्या थिअरी ऑफ म्युटेशन मुळे जीन्स मध्ये होणाऱ्या म्युटेशनची कारण किंवा जीन्स मध्ये होणाऱ्या बदलांची कारण शोधणं सोपं झालं. देन वॉल्टर अँड सुटॉन इन द इयर 1902 1902 मध्ये वॉल्टर अँड सुटॉन यांनी पेअर्ड क्रोमोझोम्स ग्रासहोपर सेल मध्ये असणारे पेअर्ड क्रोमोझोम डिस्कवर केले. And Ostwald Avery, Michael McCarthy and Colin MacLeod in the year 1944 prove that
except the viruses all other living organism has a DNA as a genetic material. म्हणजे ऑस्वर्ड अवेरी, एमसी कार्ती आणि कोलिन मॅक यांनी प्रयोगातून असं सिद्ध करून दाखवलं की व्हायरसेस वगळता इतर सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये डीएनए हेच काय असतात, जेनेटिक मटेरियल्स असतात. तर अशा पद्धतीनं हे डिस्कव्हरीज हेरिडिटीच्या रिलेटेड असणाऱ्या वेगवेगळ्या आपण पाहिल्या की हिस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी स्टडीमध्ये कशा पद्धतीने कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. याच्यानंतर लास्ट पॉइंट आजच्या लेक्चरचा आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे युजेस ऑफ हेरिडिटी. हेरिडिटीचे जे युजेस आहेत की हेरिडिटी ही जी ब्रँच आहे किंवा हेरिडिटीचा जो स्टडी आहे, आपण हेरिडिटीचा स्टडी कशासाठी करायचा, आपण हा हेरिडिटीचा स्टडी का करतोय, या हेरिडिटीच्या स्टडीचे काय उपयोग आहेत, ऍप्लिकेशन्स आहेत. म्हणजे अनुवंशिकतेचा अभ्यास केल्यामुळे, त्या अनुवंशिकतेचा अभ्यास केल्यामुळे आपल्या मानवी जीवनामध्ये त्याचा उपयोग कशा पद्धतीने होत आहे तो आपल्याला पाहायचा आहे. तर युजेस ऑफ सायन्स ऑफ हेरिडिटी, युजेस ऑफ सायन्स ऑफ हेरिडिटी हा पॉइंट महत्वाचा आहे पहा. याच्यावरती तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये देखील या पद्धतीने डायग्राम बेस्ड क्वेश्चन विचारला जातो. तुम्हाला तिथं बॉक्स मध्ये दिलेलं असतं युजेस ऑफ सायन्स ऑफ हेरिडिटी आणि तिथं खाली तुम्हाला 3 ब्लँक बॉक्स दिलेले असतात, रिकामे बॉक्स दिलेले असतात, ते तुम्हाला फिल करायचे, भरायचे. तर पहा पहिला बॉक्स जो आहे तो या पद्धतीने, दुसरा जो बॉक्स आहे तो या पद्धतीने आहे आणि तिसरा जो आहे तो असा आहे. तर असे 3 ब्लँक बॉक्स तुम्हाला दिले जातील आणि 3 मार्कचा हा क्वेश्चन असतो. व्हॉट आर द युजेस ऑफ सायन्स ऑफ हेरिडिटी, म्हणजे सायन्स ऑफ हेरिडिटी कंप्लीट द फॉलोइंग फ्लो चार्ट असा क्वेश्चन असतो. तर सायन्स ऑफ हेरिडिटीचे जे ऍप्लिकेशन्स आहेत किंवा युजेस आहेत त्याच्यामध्ये सायन्स ऑफ हेरिडिटीचा फर्स्ट यूज आहे द सायन्स ऑफ हेरिडिटी इज युजफुल it is useful for treatment. कशासाठी युजफुल आहे, ट्रीटमेंट. त्याच्यानंतर डायग्नोसिस, ट्रीटमेंट, डायग्नोसिस and prevention of genetic disorder. जनुकीय आजार जे आहेत त्या जनुकीय आजारांच्या निदानासाठी, उपचारासाठी आणि त्याला प्रतिबंध करण्यासाठी डायग्नोसिस, ट्रीटमेंट, इथं डायग्नोसिस अगोदर पाहिजे, डायग्नोसिस, ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन. म्हणजे पहा theory of heredity, science of heredity is useful for diagnosis, treatment and prevention of genetic disorder. कोणते आहेत जेनेटिक डिसऑर्डर, सिकल सेल एनिमिया, अल्बिनिझम, देन क्लेनेफेल्टर सिंड्रोम, डाऊन सिंड्रोम, असे जे डिसऑर्डर आहेत की जे जीन्सच्या म्युटेशनमुळे किंवा जीन्सची संख्या वाढल्यामुळे किंवा कमी झाल्यामुळे होतात. अशा जेनेटिक डिसऑर्डरच्या ट्रीटमेंटसाठी, डायग्नोसिससाठी आणि प्रिव्हेन्शनसाठी हा सायन्स ऑफ हेरिडिटीचा जो स्टडी आहे तो युजफुल आहे. म्हणजे पहा अनुवंशिकतेचा आपण अभ्यास केल्यामुळे वेगवेगळ्या जेनेटिक डिसऑर्डर शोधणं सोपं झालं, त्याच्यावरती उपचार करणं आणि त्याचबरोबर त्याला प्रतिबंध करणं, अशा आजार होऊ नयेत म्हणून आपण काय प्रतिबंध करू शकतो हे देखील आपल्याला सायन्स ऑफ हेरिडिटीच्या स्टडी मधून समजतं. तर सायन्स ऑफ हेरिडिटीचा स्टडी हा अशा जेनेटिक डिसऑर्डरच्या डायग्नोसिस, ट्रीटमेंट आणि प्रिव्हेन्शन साठी युजफुल आहे. हा पहिला महत्त्वाचा इम्पॉर्टंट यूज सायन्स ऑफ हेरिडिटीचा. सेकंड यूज आहे इट इज युजफुल फॉर प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज ऑफ प्लांट्स अँड एनिमल्स. It is helpful for production of hybrid varieties of plants and animals. म्हणजे पहा आपण एनिमलच्या वेगवेगळ्या हायब्रिड व्हरायटीज डेव्हलप केल्या, जसं की आपल्याकडे गावरान खिल्लारी गाई होती त्याच्या आपण हायब्रिड व्हरायटी म्हणजे जर्सी गाई, होस्टन गाई, अशा वेगवेगळे हायब्रिड एनिमल प्रोड्यूस केलेले आहेत.
इतर अॅनिमल मध्ये देखील अशा पद्धतीने हायब्रिड, जसं की हेन्स, कोंबड्यांमध्ये देखील हायब्रिड आहेत, गावरान कोंबडी आहे, त्याच्यानंतर बॉयलर आहे, व्हाईट लेगॉर्न आहे. या पद्धतीने हायब्रिड व्हरायटी आपण डेव्हलप केलेल्या आहेत. म्हणजे अॅनिमल्स मध्ये जशा हायब्रिड व्हरायटी डेव्हलप केल्या तसं प्लांट्स मध्ये देखील हायब्रिड व्हरायटी, आपण जे व्हेजिटेबल्स खातोय, पालेभाज्या खातोय, फळं खातोय, त्याच्यामध्ये सुद्धा हायब्रिडायझेशन ना संकरित पद्धतीनं काही व्हरायटी डेव्हलप केलेल्या आहेत. आणि अशा संकरित व्हरायटी, हायब्रिड व्हरायटीज, प्लांट्स आणि अॅनिमलच्या हायब्रिड व्हरायटी कोणामुळे डेव्हलप करता आल्या? बिकॉज ऑफ द सायन्स ऑफ हेरिडिटी. हेरिडिटीचा असल्यामुळे सायन्स ऑफ हेरिडिटीच्या मदतीनंच प्लांट्स आणि अॅनिमल यांच्या देखील हायब्रिड व्हरायटी डेव्हलप केल्या जातात. आणि थर्ड यूज आहे इन इंडस्ट्रीज. इंडस्ट्रीज मध्ये देखील सायन्स ऑफ हेरिडिटीचा यूज केला जातो, किंवा इंडस्ट्रियल प्रोसेसेस, इंडस्ट्रियल प्रोसेसेस मध्ये सायन्स ऑफ हेरिडिटीचा उपयोग होतो. हियर ज्या ठिकाणी काय वापरले जातात? मायक्रोब्स आर यूज. म्हणजे ज्या इंडस्ट्रीमध्ये मायक्रोब्स यूज केले जातात, आपण मायक्रोबायोलॉजी, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी अभ्यासलेली आहे. इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी मध्ये मायक्रोबचा वापर केला जातो, जसं की ईस्टच्या सहाय्याने मिल्क प्रोडक्ट तयार केले जातात, योगर्ट तयार केलं जातं, पनीर तयार केलं जातं, मिल्क तयार केली जाते, त्याचबरोबर घी तयार केलं जातं, बटर तयार केलं जातं. तर असे जे काही ज्या इंडस्ट्रीमध्ये मायक्रोब्स यूज केले जातात, अशा मायक्रोबियल इंडस्ट्रीज मध्ये किंवा मायक्रोबायोलॉजीचा वापर ज्या इंडस्ट्रीमध्ये केला जातो, अशा इंडस्ट्रीमध्ये देखील सायन्स ऑफ हेरिडिटीचा उपयोग होतो. म्हणजे सायन्स ऑफ हेरिडिटीचे 3 युजेस आहेत. सायन्स ऑफ हेरिडिटी इज युजफुल फॉर द डायग्नोसिस, ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ जेनेटिक डिसऑर्डर. It is also useful for the production of hybrid varieties of plants and animals, and it is used in industrial processes where microbes are used. तर हे 3 महत्त्वाचे युजेस या सायन्स ऑफ हेरिडिटीचे लक्षात ठेवा. तर इथपर्यंत आज आपण या चॅप्टरचा, हेरिडिटी आणि इव्होल्युशन या चॅप्टरचा इंट्रोडक्शन पार्ट कंप्लीट केलेला आहे. तर उद्याच्या लेक्चरला आपल्याला महत्त्वाचे, सुरुवातीला लास्ट क्लास मधले 2 पॉइंट पाहायचे, ते म्हणजे स्ट्रक्चर ऑफ डीएनए अँड टाइप्स ऑफ आरएनए. तर ते पॉइंट तुम्ही वाचून ठेवा की स्ट्रक्चर ऑफ डीएनए काय आहे, डीएनएचं स्ट्रक्चर काय आहे, डीएनएचे फंक्शन काय आहे, आणि आरएनए काय आणि आरएनएचे टाइप्स 9th क्लास मध्ये झालेले, ते एकदा रीड करून ठेवा, वाचून ठेवा, म्हणजे शिकवत असताना तुमच्या लक्षात येतील. आणि त्याच्यानंतर जी हेरिडिटीची प्रोसेसेस आहे, मेकॅनिझम ऑफ हेरिडिटी, ऍक्च्युअल हेरिडिटीचं मेकॅनिझम कसं आहे, कशा पद्धतीनं पॅरेंट मधून ऑफस्प्रिंग मध्ये किंवा एका जनरेशन मधून पुढच्या जनरेशन मध्ये जेनेटिक कॅरेक्टर, बायोलॉजिकल कॅरेक्टर कशा पद्धतीने ट्रान्सफर केले जातात, हा पार्ट आपण उद्याच्या लेक्चर मध्ये पाहणार आहे. तर आज आपण इथं, तर उर्वरित जो भाग आहे तो उद्याच्या लेक्चरला पाहू. तर सर्वांनी पुढचे लेक्चर पाहण्यासाठी, कंटिन्यू करण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे, धन्यवाद.